देशाच्या पंतप्रधानांना थोडी जरी राष्ट्रभक्ती शिल्लक असेल, देशाच्या पंतप्रधानांमध्ये आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये थोडी जरी राष्ट्रभक्ती शिल्लक असेल, तर गिरीश महाजन या माणसाला त्यांनी लाथ मारून मंत्रिपदावरून हकलून द्यायला पाहिजे आणि भाजपमधून हकलून द्यायला पाहिजे. जे एक मग आम्ही ऑपरेशन सिंदूरचा दिवस काळा दिवस मानायचा का जनतेने? ज्या दिवशी ऑपरेशन सिंदूर झालं किंवा इतर काही आम्ही राष्ट्रीय कार्य केलं त्याला आम्ही काळा दिवस मानायचा? याचा अर्थ तोच आहे, देशाच्या सुरक्षेसाठी, देशाच्या अखंडतेसाठी, देशाच्या रक्षणासाठी, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ज्या कार्यासाठी बलिदान केलं, दहशतवादाविरुद्ध सगळ्यात मोठी लढाई केली आणि दहशतवादाचा बिमोड केला आणि पंजाब देशामध्ये ठेवलं, त्याला तुम्ही काळा दिवस मानत असाल ते तुमच्यासारखे गद्दार आणि देशद्रोही तुम्हीच. मी या संदर्भात प्रधानमंत्र्यांना पत्र लिहून मागणी करणार आहे. गिरीश महाजन हा जो उपटसुंब आहे, भारतीय जनता पक्षातला इकडला भ्रष्ट माणूस आहे, त्याला काही कळत नाही. तुम्ही सामान्य जनतेला विचारा, इंदिरा गांधीच्या बलिदानावर तुम्ही शंका घेता? इंदिरा गांधीची लढाई ही राष्ट्रासाठी लढाई होती. जनरल अरुण कुमार वैद्य यांचं त्याच्यामध्ये बलिदान झालेलं आहे. जनरल अरुण कुमार वैद्य, इंदिराजी, असंख्य लोक, बियान सिंग पंजाबचे मुख्यमंत्री आणि हजारो लोक. तुम्ही या विषयावर J.F. रिबोरो यांचं मत घ्या, ज्यांनी हा दहशतवाद तिकडला मोडून काढण्यासाठी फार मोठं योगदान दिलं. आणि तुम्ही तो काळा दिवस म्हणता, लाज नाही वाटत तुम्हाला? यांची जीभ हसडून बाहेर काढली पाहिजे. जर देवेंद्र फडणवीस हे खरे राष्ट्रभक्त असतील, मोदी हे खरे राष्ट्रभक्त असतील, तर त्यांनी या भंपक माणसाला पदावरून दूर केला पाहिजे. नाही, पण राऊत साहेब तिथे त्यांना पाठवण्यात आलं फडणवीसांच्या मागे. मग फडणवीस सुद्धा त्या गुन्ह्यात सामील आहेत. त्यांनी वाचून दाखवला. मग फडणवीस असं म्हटलं की फडणवीस हे विधान परिषद निवडणुकीत असल्यामुळे यंदा येऊ शकले. हो, पण फडणवीसांना येणार आहे. फडणवीसांना इतिहासाचं भान नाही. जर फडणवीसांना ऑपरेशन ब्लू स्टार जे राष्ट्राच्या रक्षणासाठी झालं त्याच्याविषयी भान नसेल, तर प्रधानमंत्री मोदी आणि भाजपा हा मूर्खाच्या नंदनवनामध्ये आहे आणि किंवा त्यांच्या राष्ट्रभक्तीच्या व्याख्या वेगळ्या आहेत. एक राज्याच्या राजकारणाचा शेवटचा विषय आहे की छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याला आपली खंत व्यक्त करावी लागते जेव्हा त्यांना राज्यसभेवर पाठवलं जात नाही. ते असं म्हणतात की मी कबड्डीपट्टू आहे, मी बुद्धिबळपट्टू नाही. आणि जो न्याय इतर हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. भुजबळ कोणत्या पक्षात आहेत मला माहीत नाही. भुजबळांना राष्ट्रवादी काँग्रेसनं मंत्री केलं नाही, तर त्यांना मोदी शहांनी मंत्री केलं. अजित पवार हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांना आधी घेतलंच नव्हतं. त्याच्यामुळे ते भाजपमध्ये आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत की मला माहीत नाही. हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्यांचे समर्थक असतील कोणी, मग घ्यावा निर्णय हिमतीनं. असे जेव्हा जेव्हा भुजबळांवरती राजकीयदृष्ट्या काही त्यांना मिळालं नाही, तेव्हा त्यांचे समर्थक निर्णय घ्या साहेब असे होर्डिंग नेहमी लावत आलेले आहेत. कोणत्या राष्ट्रवादीचा? अजित पवार हो झालं असतं ना. काय अमित शहाचे पक्ष आहेत, त्यात वेगळं काय? एनडीएमध्ये ते सदस्य आहेत, वेगळं करू शकतात, ते काही करू शकतात. बोलिए. देखिए, लंबा कार्यकाल जो है, लंबा कार्यकाल, उससे कोई देश को फायदा हुआ है क्या? पंडित नेहरू से ज़्यादा मैंने एक दिन प्रधानमंत्री कुर्सी गर्म की, उससे क्या होता है? पंडित नेहरू ने देश के लिए जो कार्य किया है वही तो देश आज है ना.